हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंना समर्पित असते. स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत, किंवा तुमचे गुरु दत्त महाराज असतील, किंवा साईबाबा तुमचे गुरु असतील, तुमचे कोणतेही गुरु असतील, तर तुम्हाला मी आज एक सेवा सांगणार आहे. गुरु कोणताही असो, गुरु तो गुरु असतो आणि गुरुचं रूप एकच आहे. तर तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त म्हणजे 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, तर 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत म्हणजे 21 दिवसांची आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करायची आहे. गुरूंची सेवा करणं आपलं परम कर्तव्य आहे. आपल्या गुरुची सेवा आपल्या हातून व्हायलाच पाहिजे आणि गुरुपौर्णिमेला त्यांची विशेष सेवा करणं गरजेचं आहे. तर स्वामी समर्थ महाराजांची 21 दिवसांची सेवा स्वामी चैत्र सारामृत म्हणजे स्वामी समर्थांचं प्रभावशाली जे सेवा आहे ती म्हणजे स्वामी चैत्र सारामृत याची 21 पाठ आपण करत असतो. परंतु तुम्हाला जर हे पाठ करणं शक्य नसेल, ते पाठ कशा पद्धतीने करायचे ते पण मी सांगणार आहे. संकल्पयुक्त म्हणजे तुमच्या मनात एखादी इच्छा असेल किंवा तुमच्यावर काही दुःख संकट असेल, तुम्हाला कोणती गोष्ट हवी असेल, अशक्य गोष्टी शक्य करतील स्वामी, ही गोष्ट तुमच्या बाबतीत होणार आहे. तर त्यासाठी 21 पाठ कशा पद्धतीने करायचे संकल्पयुक्त ती सुद्धा माहिती मी देणार आहे. आणि जर तुम्हाला स्वामी चैत्र सारामृत पठण करणं शक्य नसेल, तुम्ही जॉब करत असणार, तुम्हाला तेवढा वेळ नसेल, तर अगदी म्हणजे मी तुम्हाला छोटीशी सेवा सांगणार आहे. ती सेवा 21 दिवस तुम्हाला करायची आहे. 21 दिवस ती सेवा करायला तुम्हाला मोजून फक्त म्हणजे ते पठण करायला तुम्हाला मोजून फक्त 2 ते 3 मिनिटं द्यावे लागणार आहे. 2-3 मिनिटात म्हणजे दररोज नित्यनेमाने 3 मिनिटं द्यायची. 3 मिनिटं 21 दिवस कंटिन्यू द्या. तुमच्या मनातली कुठली इच्छा पूर्ण होईलच. आणि ते जे पठण करायला मी सांगणार आहे ते म्हणजे साईबाबा, दत्त महाराज किंवा स्वामी समर्थ महाराज कोणतेही तुमचे गुरु असतील तर त्यांची सेवा होणार आहे, यात काही शंका नाही. तर आजची माहिती अतिशय महत्त्वाची आहे. तर आपल्या गुरूंची 21 दिवसांची सेवा कशा पद्धतीने करायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बघा, आपल्या आयुष्यात आपण संसार करत असतो, म्हणजे लहान असतो आपण तेव्हा आपल्या शाळेतले जे गुरुजी असतात, आपले शिक्षक, आपले गुरु असतात, त्यानंतर आपण संसारात पडतो. तर संसारात पडल्यानंतर आपल्याला एका गुरुची गरज असते. आई वडील सुद्धा आपले गुरु असतात, आपले शिक्षक सुद्धा असतात. परंतु संसारात पडल्यानंतर आपल्याला संसारात अनेक अडचणी येतात, अनेक दोष आपल्या आयुष्यात लागत असतात. आणि आपल्या आयुष्यात जर गुरु नसेल तर आपल्याला दोष लागतच असतात. म्हणजे आपण बऱ्याच चुका आयुष्यात करत असतो. आपले वाईट कर्म मागच्या जन्माचे किंवा या जन्माचे, आपण कोणाला तरी काहीतरी वाईट बोलतो, किंवा आपण देवपूजा करतो, देवपूजेत काही चुका केल्या, किंवा काही ना काही चुका आपण लाईफमध्ये करत असतो. तर त्या चुका झाल्यामुळे काय होतं की आपल्याला त्याचे दोष लागत असतात. तर हे दोष लागल्यामुळे काय होतं, दोषांनी आपलं आयुष्य भरतं. त्यामुळे आपल्याला दोषातून बाहेर काढण्यासाठी आपले मागच्या जन्माचे जे काही भोग आहेत किंवा या जन्माचे, त्या भोगांमधून आपल्याला बाहेर काढण्यासाठी, ते भोग दूर करण्यासाठी, त्याची झळ आपल्यापर्यंत येऊ नये, त्याचा त्रास आपल्याला होऊ नये, यासाठी आपला गुरु असतो. परंतु गुरुची सेवा करणं अतिशय महत्त्वाचं असतं. दररोज नित्यनेमाने आपल्या गुरुची सेवा व्हायला पाहिजे. परंतु बऱ्याच घरात अजून सुद्धा सेवा होत नाही. बऱ्याच जणांच्या घरात दत्त महाराजांची, स्वामी समर्थ महाराजांची किंवा साईबाबांची मूर्ती आहे, परंतु त्यांची सेवा होत नाही. फक्त मूर्ती आणून ठेवलेली असते. त्यांचा नित्यनेमाने अभिषेक करणं, त्यांचं जे काही पठण करायचं असेल, म्हणजे जे काही ग्रंथ असतील किंवा स्तोत्र मंत्र असतील, त्यांचं नामस्मरण होणं खूप गरजेचं असतं. तर तुमचं हे होत नसेल तर आता ही गुरुपौर्णिमा आहे, 9 जुलै ते 29 जुलैपर्यंत तुमच्या गुरुची सेवा नक्की करा. तर आज मी तुम्हाला ती सेवा देणार आहे. ही सेवा जर तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यातलं दुःख संकट दूर होऊ शकतं. अशक्य गोष्टी तुमच्या आयुष्यात शक्य होणार आहे. तुमच्या मनातली कुठली इच्छा असो ती पूर्ण होणार आहे. आता सगळ्यात आधी म्हणजे आपला गुरु म्हणजे ब्रह्मांड नायक. आता स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज, साईबाबा हे सगळे कोण आहेत, तर ब्रह्मांड नायक म्हणजे सगळ्या जगाचा कारभार ते सांभाळत आहेत. आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचं तत्व त्यांच्यामध्ये सामावलं आहे, म्हणून त्यांना ब्रह्मांड नायक म्हणतात. जर ब्रह्मांड नायकाची आपण सेवा केली तर आपल्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीचा आपल्याला त्रास होणार नाही, कोणतीच गोष्ट आपल्याला कमी पडणार नाही. तर आता सगळ्यात आधी मी तुम्हाला स्वामी चैत्राचे सांगते. 9 जुलै ते 21 जुलैपर्यंत स्वामी चैत्र सारामृताचे पाठ करा.
आता स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे, तर यात 21 अध्याय आहेत. तर हे दिंडोरी प्रणित आहे. दिंडोरी प्रणितच तुम्ही आणा, म्हणजे त्यात काय होतं की अध्याय छोटे छोटे केलेले आहेत, आपल्याला सोपं जातं. तर हे संपूर्ण 21 अध्याय पठण करायला मोजून आपल्याला फक्त 40 ते 50 मिनिटं लागतात. जर तुम्ही पट्टीचे पठण करणार असाल, म्हणजे नेहमी तुम्ही दररोज नित्यनेमाने सेवा करतात, तर 40 ते 50 मिनिटात तुमचं याचं पठण होईल. आणि जर तुम्ही पठण करत नसणार, स्वामी चरित्राचा पाठ तुम्ही कधी आयुष्यात केला नसेल, तर तुम्हाला 1 तास लागेल, जास्तीत जास्त 1 तास, काही हरकत नाही. आणि जर बैठकीला तुम्हाला त्रास होत असेल तर काही हरकत नाही, चेअरवर बसा आसन टाकून तरी सुद्धा चालेल. असं काही नाही जमिनीवर बसायचं, पूजेची मांडणी वगैरे करायची काही गरज नाही तुम्हाला. 21 दिवस फक्त याचं पठण करायचं. पहिल्या दिवशी फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या समोर, दत्त महाराज किंवा कोणी दुसरे साईबाबा असतील तुमच्या घरात, त्यांच्या समोर बसून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. हातात फूल, अक्षदा, हळद, कुंकू, पाणी घ्यायचं, तामण ठेवायचं खाली आणि संकल्प सोडायचं. तुमचं नाव गोत्र सांगायचं, तुमची काय इच्छा आहे, कशासाठी तुम्ही 21 दिवसांचं पारायण करणार आहात हे तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे. तर हे पारायण मी करणार आहे महाराज, तर हे माझ्याकडून तुम्ही व्यवस्थित करून घ्या, निर्विघ्नपणे करून घ्या, आणि यात काही चुका झाल्या तर मला माफ करा, असं सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. आता 21 दिवसात महिलांचे पिरियड्स आले, सुतक विटाळ काही आलं तर तेवढे दिवस स्किप करायचं. नंतर तुम्ही म्हणजे तेवढे दिवस स्किप करून पुढे तुम्ही याचं करा. म्हणजे एवढं होईल की गुरुपौर्णिमेनंतर म्हणजे 29 तारखेनंतर तुमचे 21 पाठ होतील. परंतु 21 पाठ करत असताना खंड पाळू नका. 21 पाठ तुमचे व्हायलाच पाहिजे. तुम्हाला लेट झालं, उशीर झाला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आता हे झालं स्वामी चरित्र सारामृतबद्दल. कांदा लसूण वर्ज करायची गरज नाही, जमिनीवर झोपायची गरज नाही. ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच करा. मी तर म्हणेल कराच, काही हरकत नाही 21 दिवस केलं तर, बाकी तुमची इच्छा. परंतु कटाक्षाने जो नियम पाळायचा आहे तो म्हणजे मांसाहार 21 दिवस अजिबात करायचा नाही. म्हणजे घरातल्यांना खायचं असेल त्यांना बाहेर जाऊन खाऊ द्या, तुम्ही घरात शिजवू नका किंवा कोणाला इतर लोकांना शिजवू देऊ नका. तर बाकी याचे काहीच कडक नियम नाही आहे, परंतु तुम्ही याचं पठण नक्की करा. आता येतो प्रश्न तो म्हणजे आता तुम्हाला हे पठण करायचं नसेल, म्हणजे बऱ्याच जणांना वेळाभावी हे पठण होत नाही, तर तुम्हाला अगदी म्हणजे साधी सोपी सेवा मी सांगते. तर हे बघा, अक्कलकोट स्वामी समर्थ स्तोत्र, यात म्हणजे स्वामी चरित्र सारामृत जे आहे ना त्याचा सार आहे संपूर्ण. म्हणजे 21 अध्याय जे आहेत त्याचा सार यात दिलेला आहे. इतकं सुंदर आहे. ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी. म्हणजे बघा किती एकदम सिंपल भाषा आहे मराठीत. नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची. आता मी तुम्हाला शेवटचं सांगते बघा. हे बघा काय दिलेलं आहे शेवटी. माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर, एकाच तत्वाचे 3 आविष्कार, भेद त्यात नसे मुळी, एकाची करिता भक्ती तिघांनाही पावते ती, ऐसी ठेवणे आपली वृत्ती पोथी नित्य वाचावी. या पोथीचे नित्य करता श्रवण प्रत्यक्ष स्वामी होतील प्रसन्न आणि मनातल्या सगळ्या इच्छा ते पूर्ण करतील. म्हणजे तुमचे गुरु कोणतेही असतील तर त्यांची ही सेवा आहे. म्हणजे दत्त महाराज आहेत, स्वामी समर्थ महाराज आहेत किंवा आपले शिर्डीचे साईबाबा आहेत, सगळ्यांचे म्हणजे हे सगळे एकच आहेत. स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज आणि साईबाबा हे सगळे एकच तत्व आहेत. म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या अवतारात जन्म घेतला होता, परंतु त्यांचं स्वरूप एकच आहे, फक्त त्यांचे रूप वेगवेगळे आहेत. तर तुम्ही याचं तरी पठण करा. हे पठण करायला मोजून फक्त 3 मिनिटं लागतात. इतकं सुंदर आहे. दररोज सुद्धा नित्यनेमाने आपण याचं पठण करू शकता. तर तुम्ही संकल्पयुक्त सुद्धा, जसं मी तुम्हाला सांगितलं 9 तारखेपासून 9 तारखेला संकल्प करायचा. संकल्प फक्त 1च दिवस करायचा आहे. तुम्ही स्वतःसाठी संकल्प करू शकता किंवा इतरांसाठी, तुमचे मिस्टर असतील, तुमच्या मुलांसाठी संकल्प करायचा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त ती सेवा करू शकता. पहिल्या दिवशी 9 तारखेला संकल्प करायचा आणि दररोज नित्यनेमाने याचं पठण करायचं. आणि नियम अटी मी जे सांगितले तेच सेम दोघांचे आहेत. तर दोघांपैकी कमीत कमी एक सेवा तरी करा. तुम्ही करून बघा. म्हणजे मी तुम्हाला इतकं कळकळीने का सांगत असते, कारण मी स्वतः या सेवा करत असते. मी सुद्धा आधी काही सेवा करत नव्हते.
मी जेव्हापासून या सेवा करायला सुरुवात केली मला खूप सुंदर अनुभव आले. वातावरण आपल्या घरातलं इतकं प्रसन्न होतं जेव्हा आपण म्हणजे असे विशेष दिवस असतात. गुरुपौर्णिमा तर इतका सुंदर दिवस आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त 21 दिवसांची सेवा होणं खूप गरजेचं आहे आपल्या हातून. म्हणजे जे काही तुमच्या घरात दोष लागलेले असतील किंवा तुमच्या घरातली जी काही नकारात्मकता असेल, तुमच्या घरात जर म्हणजे तुमच्या घरात जे काही दुःख संकट आलं असेल, तुमच्यावर पैशांच्या तुम्हाला समस्या आल्या असेल किंवा जे कोणतं दुःख संकट आलं असेल ते तुमचं संकट असं झटक्यात दूर होणार आहे. तुमच्या घरातली नकारात्मकता सगळी निघून जाणार आहे. म्हणून तुम्ही ही 21 दिवसांची सेवा नक्की करा. मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. घरात एका व्यक्तीने जरी सेवा केली, म्हणून मी महिलांना सांगत असते की तुम्ही महिला आहात, तुम्ही सेवा करायला सुरुवात करा. बघा, कोणीच करणार नाही, आपल्यालाच करावं लागतं. तर माझ्या घरात सुद्धा मलाच जास्तीत जास्त सेवा, माझे मिस्टर पण करतात जेवढं होतं तेवढं. परंतु कसं असतं, सकाळी त्यांचं सुद्धा म्हणजे सकाळी त्यांना 8ला निघावं लागतं. 8ला ते जातात तर रात्री 8:30-9 वाजेपर्यंत येतात. तर ते सुद्धा काय करतील, पण मी दिवसभर घरात असते तर मी ही सेवा करू शकते. तर तुम्ही सुद्धा करा. आपण सेवा केली नाही, एका व्यक्तीने केलं तर त्याचं संपूर्ण फळ घराला मिळत असतं. कारण वास्तूमध्ये जी आपण सेवा जेव्हा करतो म्हणजे श्रवण केल्याने आणि जेव्हा आपण पठण करतो तर ती वेगळीच गोष्ट असते. पठण केल्याने आपल्या वास्तूमध्ये ते पठण होत असतं आणि आपल्या वास्तूमध्ये ती गोष्ट जात असते आणि पठण केल्याचं काही पटीचं फळ आपल्याला मिळत असतं. हा अनुभव मी स्वतः घेते आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा घ्या. बऱ्याच कमेंट्स येत असतात, ताई हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, घरात खूप म्हणजे खूप त्रास होतो आहे, महिला कंटाळल्या आहेत. तर मी खरंच सांगते, तुम्ही माझे फक्त व्हिडिओ बघू नका, तर माझे व्हिडिओ बघून तुम्ही या सेवा सुद्धा करा. मला फक्त हेच हवं आहे की तुम्ही व्हिडिओ बघून सेवा करा. फक्त व्हिडिओ तुम्ही बघणार, मला व्ह्यूज मिळणार, तर मला त्याचा काही फायदा होणार नाही. जर मला फायदा हवा असेल तर तो हाच आहे की माझे व्हिडिओ बघून तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की ताई आम्ही ही सेवा करत आहोत किंवा ही सेवा आम्ही करणार आहोत, आम्हाला असा असा अनुभव आला. तर मला खूप आनंद होईल. म्हणजे मला कुठेतरी चीज होईल की मी जे व्हिडिओ करते आहे, मी तडबडीने तुम्हाला सांगते आहे, तर त्याचा काहीतरी कुठेतरी फायदा होतो आहे. तर हे अध्यात्म आपल्याला करणं जोपर्यंत तुम्ही अध्यात्मात येणार नाही तोपर्यंत तुमच्यातले दोष, स्वतःचे दोष जर तुम्हाला काढायचे असतील, तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून स्वतःला घडवायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट करावीच लागणार. स्वतःमधले दोष तुम्हाला दूर करावे लागतील. त्यासाठी अध्यात्मात यावं लागेल, सेवा करावी लागेल, मंत्रस्तोत्रांचं पठण करावंच लागणार आहे. त्याशिवाय तुम्ही एक चांगली व्यक्ती म्हणून घडणार नाही. आणि आपले स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत, तर संपूर्ण जगाचा कारभार ते सांभाळत आहेत. तर आपल्या आयुष्यातले दुःख संकट ते दूर करतील, परंतु त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. आणि गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरुला समर्पित आहे, तर त्यांची सेवा त्यानिमित्ताने व्हायलाच पाहिजे. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला महाराजांची छान पूजा करायची आहे आणि एक गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त त्याच दिवशी एक सेवा करायची आहे, अतिशय प्रभावशाली सेवा. त्याबद्दल ती सेवा काय करायची, पूजा कशा पद्धतीने करायची याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला मी नंतर देणार आहे, व्हिडिओ येणार आहे. म्हणजे त्या दिवशी मठात केंद्रात सुद्धा जायचं आहे, काय घेऊन जायचं, तिथे गेल्यावर काय करायचं, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु या व्हिडिओमध्ये त्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ नंतर येणार आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, छान छान नवनवीन उपाय बघण्यासाठी आणि मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी किंवा तुम्हाला अजून काही व्हिडिओ बघायचे असतील ते सुद्धा मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे. आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तर प्रत्येकाने ही सेवा नक्की करा. आणि कोण कोण ही सेवा करणार, कोणती सेवा करणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही माझ्याकडून राहून गेलं असेल सांगायचं, तुम्हाला नसेल समजलं तर नक्कीच मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि एक सांगायचं आहे की आता हे बरेच जण विचारतील की हे कुठे मिळतं, तर हे तुम्हाला केंद्रात मिळणार नाही, स्वामी समर्थांच्या केंद्रात अजिबात मिळणार नाही. कुठल्याही धार्मिक पुस्तकाच्या दुकानात जिथे देवांचं सामान मिळतं बघा, किंवा धार्मिक पुस्तकं मिळतात, तुम्हाला तिथे इझिली मिळून जाईल. तर अतिशय छोटीशी माहिती तिची मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.